आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी आदरणीय आमचे ताई साहेब यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। मी इथं तळजाई या डोंगरामध्ये आहे। हे बालाजीनगरपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। विशेषतः ताई साहेब आळस न करता अनेक वर्षापासून व्यायामाला येतात। त्यांचं नाव विचारूया, किती वर्षापासून व्यायामाला येतात ते विचारूया, कोणासोबत व्यायामाला येतात ते विचारूया आणि त्यासोबत त्यांनी व्यायाम केल्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांच्या काय बदल झाले आपण त्यांना विचारू। ताई साहेब, आपलं पूर्ण नाव सांगा आणि व्यायाम केल्यामुळे काय बदल झाला आपल्या जीवनामध्ये ते सांगा। माझं नाव डॉक्टर नंदिनी अजित मेथा। आम्ही 20 वर्ष झालं कंटिन्यू येतो दोघंही। माझे हे मिस्टर आहेत अजित राजकुमार मेथा आणि त्याच्यामुळे दिवसभर एनर्जी राहते आणि आमच्या दोघांनाही कुठलंही बीपी शुगर कोणताच आजार नाहीये। वाह। आणि खूपच कंटिन्यू येतो आम्ही। एकही दिवस पावसात सुद्धा आम्ही रेनकोट घालून येतो। वाह। आपलं एज काय सध्या? माझं आता 54 रनिंग आहे। बघू शकता 54। बीपी शुगर कुठला? काही नाहीये मला। बरं डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर आहेत ताई, जे लोक व्यायाम करण्यासाठी आळस करतात अशा व्यक्तींना काय सल्ला आहे आपला? माझं एक असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या लाईफला सवय लावून घ्यायची। रोज आहे ना गजर लावायचा, 5चा गजर लावायचा। मग काही जे आळशी लोक असतात की त्यांना उठू वाटत नाही, तर त्यांनी थोडं ठीक आहे 10 मिनिटं 15 मिनिटं, पण जर तुम्हाला जर रोजच लवकर उठायची सवय लागली ना तर ते बरोबर बॉडी क्लॉक तयार होतं आणि आपल्याला संडेला सुद्धा रोज पहाटे 5ला बरोबर जाग येते। आणि एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे। माझ्या लाईफमध्ये म्हणजे मला 3 मुली आहेत, परंतु तरी सुद्धा मला इतकी एनर्जी आहे त्या मुलांना शिकवायचं, ट्युशनला घेऊन जायचं, क्लासेस प्रॅक्टिस सगळं मी एकटी मॅनेज करते। तर मला एवढाच एक सल्ला सगळ्यांना द्यायचा आहे की कंटिन्यू व्यायाम जर केला तुम्ही, एक्सरसाइज, तर खूपच तुमचं आरोग्य उत्तम राहील। मानसिक आरोग्य सुद्धा खूप छान राहतं याच्यामुळे। म्हणजे काय आता सांगू शकत नाही मी एवढं, म्हणजे मला खूपच फायदा झालेला याचा आणि होतो। विशेषतः ताई साहेब, आपण आणि आमचे भाऊजी तुम्ही दोघं मिळून व्यायामला येता। अशा बरेच घरामध्ये जर बघितलं तर घरातले जे व्यक्ती आहेत ते व्यायामला येतात, पण घरचे जे गृहमंत्री आहेत ते व्यायामला येत नाहीत। अशा फॅमिलीसाठी तुम्ही काय सांगणार आहात? मला असं म्हणायचंय की जर आपल्याला म्हणजे ठीक आहे लेडीजला सगळ्यांना काम असतं, पण जर तुम्ही लवकर उठून थोडंफार प्रायमरी गोष्टी जर तयार करून ठेवल्या किचन मधल्या, तर तुम्ही नक्कीच तुमच्या हस्बंड सोबत फिरायला नक्कीच येऊ शकता। ठीक आहे, टिफिन आहे हे मी पण ह्यातून गेलेले, माझ्या मुली नर्सरीत असल्यापासून मी वॉकिंगला येते, पण सगळं टिफिन हे ते सगळं मॅनेज करून मी एकटी सुद्धा यायचे खालून वरून खाली पहाटे 5:30ला। म्हणजे घाबरायची काही कारण नाहीये। तुमचं जर अंगामध्ये स्ट्रेंथ आणि मेंटली पॉवर खूप महत्वाची आहे एक्सरसाइज साठी, की तुमचं जर मन कमकुवत नाही व्हायला पाहिजे। एकदम मानाचं आरोग्य जर व्यवस्थित ठेवलं की मी हे गोष्ट करणार म्हणजे करणार, तर तुम्ही ती नक्की 100% करू शकता। ताई, खरंच एक डॉक्टर आहात। विशेषतः सर्वात आनंद काय वाटतं, तुम्ही दोघं जण व्यायामला येता। आणि खरं सांगतो, हे भारतातल्या प्रत्येक ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांच्यासोबत वाईफ आहे, अशांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही वेळात वेळ काढून दोघं मिळून 45 मिनिट व्यायाम करा। कारण तुम्ही जर म्हणजे पत्नी आणि वाईफ हे हस्बंड हे दोघं जर व्यायामाची सुरुवात केली तर त्यांचे लेकरं पण त्या पद्धतीने व्यायामाची सुरुवात करतील। कारण काळाची गरज आहे सर्वजण व्यायाम करण्याची। ताई साहेब, तुमचं खरंच मनापासून मला महत्त्वाचं पॉईंट सांगायचं आहे की आम्ही दोघं फिरायला येतो हे बरोबर आहे, परंतु तितकीच मला माझ्या मिस्टरांची खूप साथ आहे। म्हणजे जर संसार हा दोघांनी मिळून जर व्यवस्थित सांभाळला, प्रायमरी थोडी हेल्प केली, हे केलं, तर तुम्ही नक्कीच म्हणजे मला हे सांगायचं आहे की प्रत्येक नवऱ्याने बायकोला थोडीफार तरी मदत केली पाहिजे मुलं लहान असताना, की बाबा त्यांची स्कूल बॅग भर, हे कर। त्यामुळे आम्ही दोघं म्हणजे लिटरली मेड फॉर इच अदरच आहोत प्रत्येक गोष्टीतच। वा, खरंच तुमच्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद। खरंच आपल्यासारखे व्यक्ती ह्या पृथ्वीवर येणं गरजेचं आहे, अशा विचाराची आपल्या समाजामध्ये रुजणं गरजेचं आहे। आणि खरंच खूप खूप धन्यवाद। तुमच्या दोघांचं पण खूप आरोग्य चांगलं व्हावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय भारत। थँक्यू।